आणखीन एक महत्त्वाची बातमी पुण्यातनं। पुणे पोलीस घायवाय प्रकरणी ईडीशी आता पत्रव्यवहार करणारे गुंड निलेश घायवायनं 3 वर्षात तब्बल 58 एकर जमीन खरेदी केली आहे। या जमिनीच्या किमती कोटींमध्ये असून या जमिनी खरेदी करण्यासाठी मनी लॉन्ड्रिंग करण्याचे प्रकार देखील केलेत असा संशय पोलिसांना आहे। 2022 ते 2025 या कालखंडात जामखेड भागात 12 वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःसह आई, वडील, भाऊ, पत्नी आणि इतर नातेवाईकांच्या नावाने जमिनी घेतल्या। जमीन खरेदीसाठी आपल्या टोळीचा प्रभाव तर वापरलाच आहे, मात्र गुन्ह्यातून मिळालेले पैसे पांढरे करण्यासाठी या खरेदीचा वापर केलाय। या सगळ्या प्रकरणी पुणे पोलीस ईडीला आता पत्र पाठवणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, कशा पद्धतीने आता या जमिनींसंदर्भात महत्त्वाचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतलाय? खरंतर कुख्यात गुंड निलेश घायवाय यांचं जे आर्थिक साम्राज्य आहे ते फक्त खंडणी गोळा करत आणि अवैधरित्या त्यांनी हे सगळं आर्थिक साम्राज्य त्यांनी उभारलं आणि त्याच्याच बळावर आणि टोळीच्या त्याच्या प्रभावामुळे त्यांनी अनेक ठिकाणी जमिनी घेतलेल्याचं समोर आले। 3 वर्षात तब्बल 58 एकर जमीन त्यांनी स्वतःसह त्याच्या आई, वडील, पत्नी आणि इतर नातेवाईकांवरती देखील त्यांच्या नावावरती देखील त्यांनी खरेदी केलेली आहे। तर त्याची चौकशी करण्यासाठी आता पुणे पोलीस ईडीकडे पत्रव्यवहार करणार आहे आणि या सगळ्याचा सखोल तपास की नेमकं कुठून पैसे आले, किती पैसे आले आणि मनी लॉन्ड्रिंग म्हणजे जे अवैधरित्या पैसे त्यांनी कमवलेले आहेत ते पांढरे करण्यासाठी कशा पद्धतीचं त्यांनी सगळं गुंडगिरी केली याची देखील तपास होणार आहे। त्यासोबतच अशी धक्कादायक बाब समोर येते की या कालखंडात 2023 ते 2025 मध्ये त्यांनी तब्बल 12 वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी घेतलेल्या आहेत। तर असं देखील समोर येत आहे प्रज्ञा की जामखेड मधले किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये काही सोलार प्रकल्प आहेत, त्याच्यामध्ये देखील भागीदारी मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता। तर त्या संबंधित कंपनींची आता पुणे पोलिसांचा त्यांच्यासोबत देखील पत्रव्यवहार सुरू आहे की नेमकं ह्याच्यामध्ये कुठला गैरप्रकार नाही ना। तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की नेमकं त्या पत्राचं उत्तर काय येतं। नक्कीच, आणि या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडे घेत राहू। सुरता धन्यवाद रेवती या संपूर्ण माहितीसाठी।